नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन बीइंगमध्ये ब्लड व्हेस्क्युलर सिस्टीम हा भाग पाहतोय. ह्या ब्लड व्हेस्क्युलर सिस्टीममध्ये आपण काल जो भाग पाहिला ते म्हणजे कंपोजिशन ऑफ ब्लड, त्यामधला प्लाझ्मा हा भाग पाहिला की प्लाझ्मामध्ये इट कन्सिस्ट ऑफ 50% ऑफ द ब्लडमधले प्लाझ्माचं प्रमाण किती आहे? 55% आहे. इट इज स्ट्रॉ कलर, स्लाइटली अल्कलाइन, फिस्कस फ्लुइड अँड कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कॉन्स्टिट्युएंट. त्यात खालील घटक आहेत. मग त्याच्यामध्ये 90% वॉटर आहे, प्रोटीन आहे 7 to 8% आहे, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत 1% अँड अदर मग फूड वेस्ट, रेग्युलेटर्स, अँटीकोॲग्युलंट, कोलेस्ट्रॉल, अँटीबॉडीज, डिझॉल्व्ड गॅसेस वगैरे वगैरे हे घटक त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण जे पाहणार आहे त्यामध्ये फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये आपण पाहतोय ब्लड सेल्स आर प्रोड्युस्ड इन द बॉडी आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ फॉर्म एलिमेंट्स. त्या प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स किंवा फॉर्म एलिमेंट्स असतात. त्याच्यामध्ये RBCs, तांबड्या पेशी, WBCs, पांढऱ्या पेशी आणि ब्लड प्लेटलेट्स असतात. तर ह्युमन ब्लड कंटेन 3 टाईप्स ऑफ फॉर्म एलिमेंट्स. ह्युमन ब्लडमध्ये 3 प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ रेड ब्लड कार्पुस्कल्स, RBCs, व्हाईट ब्लड कार्पुस्कल्स, WBCs अँड ब्लड प्लेटलेट्स. त्यातला पहिला भाग आहे रेड ब्लड कार्पुस्कल्स किंवा इरिथ्रोसाइट्स. आता पहा, इरिथ्रोसाइट्स म्हणजे काय? हा लॅटिन वर्ड आहे, तांबड्या पेशी म्हणतो आपण. इरिथ्रोसाइट्स आर द मोस्ट अबंडंट सेल्स इन द ह्युमन बॉडी. मानवाच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे ह्या पेशी आहेत की सर्वात जास्त पेशी ह्या आहेत. दे आर सर्क्युलर, त्या गोलाकार आहेत. बाय कॉन्केव्ह, दोन्ही बाजूनं काय आहेत? अंतर्वक्र असणाऱ्या, कारण केंद्रक नसल्यामुळे काय आहे? मधला भाग दबलेला आहे, अशा ह्या तांबड्या पेशी आहेत. न्यूक्लिएटेड, न्यूक्लियस नाही, केंद्रक नाही. एक्सेप्ट कॅमल अँड लेमा. कॅमल आणि लेमामध्ये मात्र काय आहे? असतो, न्यूक्लियस असतो. रेड कलर ऑफ RBCs इज ड्यू टू ॲन ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट. आणि RBCsना जो रंग प्राप्त झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे? तर ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट जे हिमोग्लोबिन आहे त्या हिमोग्लोबिनमुळे झालेला आहे इन देअर सायटोप्लाझम. इन मेल देअर ॲव्हरेज नंबर इज अबाउट 5.1 to 5.8 मिलियन पर मिलीमीटर क्यूब. काय आहे? 5.1 ते 5.8. प्रौढ व्यक्तीमध्ये, पुरुषामध्ये हे प्रमाण आपल्याला दशलक्ष RBCs आपल्याला पाहायला मिळतात. अँड इन फिमेल अबाउट 4.3 to 5.2 मिलियन पर मिलीमीटर क्यूब. काय आहे? स्त्रियामध्ये RBCचं प्रमाण किती आहे? तर 4.3 ते 5.3 दशलक्ष पर मिलीमीटर क्यूब. म्हणजे 1 मिलीमीटर लांब, 1 मिलीमीटर रुंद आणि 1 मिलीमीटर खोली एवढ्या भागामध्ये एवढ्या RBCs, दशलक्ष RBCs आपल्याला पाहायला मिळतात. दिस इज कॉल्ड टोटल RBC काउंट. यालाच काय म्हणतात? टोटल RBCs काउंट. हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यात आपण डॉक्टरकडे गेलो की रक्तलघवी तपासायला सांगतात. त्यामध्ये हे घटक आपण तपासतो, चेक करतो आणि याच्यावरून कुठला आजार झाला आहे का याचं निदान करण्यासाठी वापर केला जातो. द ॲव्हरेज लाईफस्पॅन ऑफ RBCs इज 120 days. आणि RBCचं आयुष्य किती आहे? तर 120 दिवस आहे. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RBCs इज कॉल्ड इरिथ्रोपोयोसिस. आणि तांबड्या पेशींची निर्मिती होते, रक्ताची निर्मिती होते, त्याला काय म्हणतात? इरिथ्रोपोयोसिस असे म्हणतात. RBCs आर प्रोड्युस्ड फ्रॉम हिमोसायटोब्लास्ट. काय आहे? हिमोसायटोब्लास्टपासून किंवा रेटिक्युलोसाइट्सपासून काय होतात? तांबड्या पेशींची निर्मिती होत असते. द इरिथ्रोपोयटिक ऑर्गन्स ऑफ द फिटस इन द लिव्हर अँड स्प्लीन. काय आहे? इरिथ्रोपोयटिक ऑर्गन म्हणजे जिथं तांबड्या पेशींची निर्मिती होते. कुठं? फिटसमध्ये, अर्भकामध्ये. मूल जन्माला येण्यापूर्वी तांबड्या पेशींची निर्मिती कुठं होते? तर लिव्हर आणि स्प्लीनमध्ये होते. इन अडल्ट इट इज मेनली इन द रेड बोन मॅरो. आणि प्रौढ व्यक्तीमध्ये ते कुठं तयार होते? तर रेड बोन मॅरो, जे अस्थिमगज आहे, हातापायाची लांब हाडं आहे, त्या हाडामध्ये जे अस्थिमगज असतो त्याच्यामध्ये हे तयार होत असतात. व्हिटॅमिन B12, फोलिक ॲसिड अँड हिम प्रोटीन आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ RBCs. आणि RBCच्या निर्मितीसाठी कुणाकुणाची गरज आहे? तर B12 व्हिटॅमिन आहे, फोलिक ॲसिड आहे आणि हिम प्रोटीन, हिम आयर्न आहे, ग्लोबिन नावाचं प्रोटीनची गरज
आहे. द ओल्ड अँड वॉर्न आउट RBCs आर डिस्ट्रॉयड इन द लिव्हर अँड स्प्लीन. आणि ज्या मृत तांबड्या पेशी आहेत, डेड वयस्कर तांबड्या पेशी आहेत, त्या लिव्हर आणि स्प्लीनमध्ये काय केल्या जातात, डिस्ट्रॉय केल्या जातात. कंडिशन विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ RBCs इज कॉल्ड पॉलिसायथेमिया. पॉली म्हणजे मेनी, काय आहे, नॉर्मल काउंटपेक्षा जास्त. म्हणजे आपण पाहिलं की मेलमध्ये 5.1 to 5.8 मिलियन्स असतात, त्याच्यापेक्षा जर 10 मिलियन्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर RBCची संख्या आली तर आपण काय म्हणतो, पॉलिसायथेमिया झालेला आहे. विथ अ डिक्रीज इन नंबर ऑफ RBCs इज कॉल्ड ॲज अ इरिथ्रोसायटोपिनिया. इरिथ्रोसायटोपिनिया, पिनिया म्हणजे कमी होणे, काय आहे, RBCची संख्या कमी झालेली आहे. द हार्मोन इरिथ्रोप्रोटीन पोएटीन प्रोड्यूस्ड बाय द किडनी सेल्स स्टिम्युलेट द बोन मॅरो फॉर प्रोडक्शन ऑफ RBCs. आणि इरिथ्रोपोएटीन नावाचा हार्मोन किडनीमध्ये तयार होतं आणि त्यामुळं बोन मॅरोला स्टिम्युलस मिळतो आणि बोन मॅरो काय करतो, RBCची निर्मिती करतो. मॅच्युअर्ड इरिथ्रोसाइट्स इज डिव्हाइड ऑफ न्यूक्लियस. परिपक्व तांबड्या पेशीमध्ये केंद्रक नसतो. मायटोकॉन्ड्रिया कोण कोण नसतं पहा, न्यूक्लियस नसतो, मायटोकॉन्ड्रिया नसतो, ऑदर डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनिलीज, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज नसतात, इतर पेशी अंगके नसतात. कारण RBCचं मुख्य कार्य आहे ट्रान्सपोर्ट ऑफ O2, त्यामुळे त्याच्यामध्ये मॅक्झिमम हिमोग्लोबिन असतं, इतर घटक नसतात, पेशी अंगके नसतात. इन सायटोप्लाझम इट इज रिच इन हिमोग्लोबिन. आणि त्याच्या पेशी द्रव्यामध्ये काय आहे, जास्तीत जास्त हिमोग्लोबिन असतं. अँड O2 कॅरिंग प्रोटीनेसियस पिगमेंट, प्रोटीनचं बनलेलं पिगमेंट, हिमोग्लोबिन नावाचं पिगमेंट भरपूर प्रमाणात असतं. दॅट गिव्ज रेड कलर टू द RBCs. आणि ते काय करतात, RBCsला रेड कलर प्राप्त करून देतात. अँड ब्लड इट ऑल्सो कंटेन ॲन एन्झाईम कार्बॉनिक कार्बॉनिक अनहायड्रेज. आणि RBCमध्ये काय आहे तर कार्बॉनिक अनहायड्रेज नावाचं एन्झाईम आहे. आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलं होतं, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेसमध्ये पाहिलेलं होतं की हा कार्बॉनिक अनहायड्रेजमुळं काय होतं तर वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन RBCमध्ये फास्ट होते. इरिथ्रोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस O2 अँड CO2. फंक्शन काय आहे RBCचं, इरिथ्रोसाइट्सचं, तर ट्रान्सपोर्ट ऑफ O2 आणि CO2. टू मेंटेन द pH आहे तो स्थिर ठेवणे. फिस्कॉसिटी ऑफ ब्लड, घनता ठरवणे. दे ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट इन द प्रोसेस ऑफ ब्लड कोॲग्युलेशन, क्लॉटिंग, रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये सुद्धा ते काय करतं, काम करतं. द हिमॅटोक्रिट इज रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ RBCs टू द टोटल ब्लड व्हॉल्यूम. काय आहे, RBCचा प्रमाण आणि ब्लडचं प्रमाण याचा रेशो जो असतो त्याला काय म्हणतात, हिमॅटोक्रिट असे म्हणतात. इट इज डिफरंट फॉर मेन अँड वुमन. आणि हा मेन आणि वुमनमध्ये काय असतो, वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. हिमॅटोक्रिट काय असतो, वेगळा असतो. आता त्याच्यामध्ये पहा अजून आपल्याला, each erythrocyte approximately contain 217 million molecules of hemoglobin. प्रत्येक तांबड्या पेशीमध्ये 270 दशलक्ष हिमोग्लोबिन मॉलिक्यूल असतात. नॉर्मल कंटेंट ऑफ हिमोग्लोबिन इन ब्लड ऑफ मेन इज अबाउट 14 to 17 grams%. आणि मेलमध्ये 14 ते 17 ग्रॅम% हा काय आहे, हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं. अँड इन वुमन इट इज अबाउट 13 to 15 grams%. आणि स्त्रियामध्ये तेच प्रमाण 13 ते 15 grams% असतं. कंडिशन विथ द लेस नंबर ऑफ RBCs ऑर लेस अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन ऑर बोथ इज कॉल्ड ॲज अ अनेमिया. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणे म्हणजे स्त्रियामध्ये 10च्या आत असणे किंवा पुरुषामध्ये सुद्धा 12च्या आत असणे म्हणजे काय आहे, अनेमिक कंडिशन. आजारी व्यक्तीसारखा तो दिसतो आणि चेहरा फिक्कट असा पेल झालेला दिसतो. ईच मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन इज प्रोटीन आयर्न कॉम्प्लेक्स. आणि हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कशापासून बनलेला आहे तर प्रोटीन, ग्लोबिन नावाचं प्रोटीन आणि ही म्हणजे आयर्न
प्रोटीन आणि आयर्न कॉम्प्लेक्स त्याच्यापासून तयार झालेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 4 पॉलिपेप्टाइड चेन्स, आणि ते काय झालेलं आहे, 4 पॉलिपेप्टाइड चेन्सपासून बनलेलं आहे, 2 अल्फा चेन्स अँड 2 बीटा चेन्स. आणि आयर्न आपण थॅलॅसेमिया नावाच्या डिसीजमध्ये पाहिलेलं, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये पाहिलेलं होतं की 2 अल्फा चेन्स, 2 बीटा चेन्स आणि आयर्नपासून काय झालेलं आहे, तर हिमोग्लोबिन मॉलिक्यूल तयार झालेला आहे. अँड आयर्न पॉर्फिरिन ग्रुप इज अटॅच टू ईच चेन अँड ऑल 4 चेन्स आर बाउंड टुगेदर. आणि प्रत्येक चेनला पॉर्फिरिन रिंग जोडलेली आहे, हिम जोडलेला आहे, Fe आयर्न जोडलेला आहे, आणि हे सगळे चारी मिळून एकत्र बांधून एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल तयार झालेला आहे. ईच हिम ग्रुप कॅन कॅरी 1 O2 मॉलिक्यूल अँड thus 1 hemoglobin molecule carry 4 oxygen forming ऑक्सिहिमोग्लोबिन. काय, प्रत्येक हिमगट ग्रुप काय करतो, 1 ऑक्सिजन कॅरी करतो. एका ह्याच्यामध्ये 4 आहेत म्हणून 4 ऑक्सिजन 1 हिमोग्लोबिन कॅरी करू शकतो. CO2 इंटरॅक्ट्स विथ अमायनो ॲसिड रेसिड्यूज ऑफ ग्लोबिन चेन अँड फॉर्म्स द कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. आणि CO2 कोणाबरोबर रिॲक्ट होतो, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या अमायनो ग्रुपबरोबर बाइंड होतो आणि कार्ब अमायनो हिमोग्लोबिन तयार होतं. आफ्टर हिमोलायसिस, हिमो म्हणजे आयर्न किंवा RBC म्हणू, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, हिमोग्लोबिन इज ब्रोकन डाऊन. काय आहे, RBCचा डेथ झाला की काय होतं, त्यातलं हिमोग्लोबिन डिस्ट्रॉय केलं जातं. हिमोग्लोबिन इज ब्रोकन डाऊन, इट्स ग्लोबिन पार्ट इज ब्रोकन टू रिसायकल द अमायनो ॲसिड्स. काय आहे, प्रोटीन, ग्लोबिन नावाचं जे प्रोटीनच्या 4 चेन्स आहेत त्यातले जसं विघटन करून अमायनो ॲसिड तयार होतात, आणि हे अमायनो ॲसिड्स पुन्हा हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी वापरलं जातं किंवा इतर पार्ट प्रोटीन तयार करण्यासाठी वापरले जातात. इट्स ग्लोबिन पार्ट इज ब्रोकन रिसायकल फॉर अमायनो ॲसिड. आयर्न ऑफ अ हिम ग्रुप इज स्टोअर्ड ॲज अ फेरिटीन इन द लिव्हर अँड porphyrin group of the heme is converted into green pigment biliverdin. काय आहे की फेरिटीन, आयर्न जे आहे ते काय केलं जातं, फेरिटीन नावाच्या कंपाऊंडमध्ये त्याचं कन्व्हर्शन होऊन लिव्हरमध्ये ठेवलं जातं, आणि पॉर्फेरिन रिंग जे आहे, ग्रुप आहे, त्याचं काय होतं, हिम इज कन्व्हर्टेड इन टू ग्रीन पिगमेंट, हिरव्या रंगाचं पिगमेंट तयार होतं, बिल्युव्हर्डिन. आणि ह्या बिल्युव्हर्डिन मुळे काय होतो की बाईल जे आहे, पित्त जे आहे, त्या पित्ताला हिरवा रंग प्राप्त झालेला असतो. अँड देन इन टू रेड ऑर्गन कलर्ड बिलुरुबिन. These pigments are added to bile and finally removed out of बॉडी अलॉंग विथ द फेसेस. आणि मग हे काय केले जातात, आपल्या न पचलेल्या अन्नपदार्थाबरोबर, विष्ठेबरोबर शरीराच्या बाहेर टाकले जातात. त्यामुळं आपल्या विष्ठेला थोडासा पिवळसर रंगाचा रंग प्राप्त झालेला असतो. दिस इज अबाउट द RBCs. उद्याच्या तासाला आपण WBCs, व्हाईट ब्लड सेल्स हा भाग पाहू. थँक्यू.